करायचं स्मरण. जय जय रघुवीर समर्थ. श्री समर्थ कृपेने एक सुंदर असा बोध, एक सुंदर असं श्रवण आपल्याला प्राप्त झालेलं आहे. या श्रवणाच्या माध्यमातून उत्तमाचं सामर्थ्यसुद्धा समर्थांनी प्राप्त करून दिलेलं आहे. बघा प्रत्यक्षात भाग कसा दिलेला आहे, श्रवण करूया. आपण आपलं आयुष्य जगत असतो, परंतु आयुष्यामध्ये आपल्याला ज्या प्रकारे मार्गदर्शन करणारं कोणीतरी हवं असतं, शिकवणारं कोणीतरी हवं असतं, त्याचप्रमाणे आपल्याला प्रेरणा देणारे जे विचार आहेत, त्याचप्रमाणे आपल्याला कोणीतरी शिकवणारं हवं की नाही? नक्कीच. आता एखादा भाग समर्थांनी कसा दिलेला आहे, आपण आकाशामध्ये विमान उडताना पाहत असतो, परंतु भाग कसा दिलेला आहे, विमानाला सुद्धा उडता येतं. परंतु आपण जर विचार केलो की आपण ट्रेनमध्ये बसलेलो आहोत, एखाद्या बसमध्ये बसलेलो आहोत, आपल्याला सुद्धा विमानात बसायचं आहे. जर विमानामध्ये जर बसत असलो तर आपण सुखी आहोत. आता आपण ट्रेनमध्ये बसलेलो आहोत आणि आपण आज दुःखी आहोत, कारण खूप गर्दी झालेली आहे. विमानामध्ये आयशा आरामात जीवन आहे, प्रवास उत्तम असा आहे, परंतु विमानाने रस्त्यावर येऊन उंच भरारी घेतलेली आहे. त्यालासुद्धा रस्त्यावर येण्यासाठी दुःखाची साथ घ्यावी लागली. आता का? कारण प्रत्यक्षात जर पाहायला गेलो, जी धावपट्टी असते त्या धावपट्टीवर वेग घेऊन आकाशात उंच भरारी घेतलेली आहे. म्हणजे आयुष्यामध्ये दुःख सुख येत असतात, म्हणून कोणालाही कधी कमी लेखायचं नाही. आपण सुद्धा उंच भरारी घेऊ शकतो, परंतु आपल्याला जो आत्मविश्वास आहे तो आत्मविश्वास उत्तमच असला पाहिजे. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपण ज्या परीने कार्य करत आहोत, ते कार्यासाठी जे आपले टार्गेट आहे, जे लक्ष्य साध्य करण्यासाठी केवळ चांगले विचार असून उपयोगाचं नाही आहे, तर त्या विचारांना योग्य दिशा, योग्य प्रवाह आणणारी चांगली माणसं मिळणं महत्त्वाचं. आपल्याला कोणीतरी सांगितलं, आपण आपली 10वी पूर्णपणे यशस्वी झालेलो आहोत, 10वीचा पल्ला आपण गाठलेला आहे, 10वीला उत्तमाचे मार्क मिळालेले आहेत, पण 10वी नंतर पुढे काय करायचं आहे? 12वीचं शिक्षण झालेलं आहे, 12वी नंतर पुढे काय करायचं आहे? पुढे करिअर काय करणार आहोत? हे जर सांगणारे जर असतील तरच आपण पुढचा पाऊल टाकू ना. 10वी नंतर काही जण 11वी करत असतात, 12वी करत असतात, काही जण 10वी नंतर डिप्लोमा करत असतात, वेगवेगळ्या प्रकारचे वेगवेगळे कोर्सेस करत असतात. आपल्याला जर योग्य दिशा आणि योग्य प्रवाह जर प्राप्त झाला नाही ना, ते करतायत ते पाहून आपण करत असतो आणि आपण आपले ध्येय, आपण आपले लक्ष्य पूर्ण करत नाही. म्हणून जीवन आनंदी बनवण्यासाठी चांगल्या विचारांबरोबरच चांगली माणसंसुद्धा जोडली गेली पाहिजेत. कारण आपण लहान होतो तेव्हा आपण आईवडिलांच्या कडेवर होतो की नाही? नक्कीच. परंतु जे आपल्याला दिसतंय तेच त्या मुलांना दिसावं, यासाठी वडील मुलाला काय करतात तर खांद्यावर घेत असतात. एखाद्या वेळी खूप गर्दी असते, वडील काय करत असतात? खांद्यावर घेतात की नाही मुलाला, मुलीला. कारण का? त्यालासुद्धा दिसावं. परंतु प्रत्येकाच्या आयुष्यातील अशी एक इच्छा असते की आपल्याला सुद्धा मोठं व्हावं. परंतु ज्यावेळी मोठं होतं ना, त्यावेळी असं वाटतं की आपल्याला ते लहानपण असलेलं खूप चांगलं. ज्या माणसाकडे चांगल्या विचारांचा भक्कम पाया असतो,
त्याच्या आयुष्याची जी इमारत आहे ती डोलात उभी राहते. आता 7 मजल्याचा टॉवर आहे, त्या इमारतीला लिफ्ट आहे आणि इथे सुद्धा बाजूला 4 मजली इमारत आहे, त्या इमारतीला मात्र लिफ्ट नाही आहे. आता विचार करा, 7 मजली इमारतीमध्ये लिफ्ट आहे, 24 तास पाणी आहे, परंतु त्या बिल्डिंगमधली लोक दररोज पाहावं तर त्यांच्यामध्ये भांडण होत आहे. परंतु या 4 मजली इमारतीमध्ये 24 तास पाणी नसून सुद्धा लिफ्ट नाही आहे, तरीसुद्धा या बिल्डिंगमध्ये आरडाओरडा नाही आहे आणि अतिशय सहजपूर्वक लोक आनंदाने जीवन जगत आहे. तर आपल्याला कुठे राहावं असं वाटेल? नक्कीच जर ऐकलं असेल तर नक्कीच कमेंट करा. कारण प्रत्यक्षात जर पाहायला गेलो ना, आपण विचार काय करतो, एखादा नवीन फ्लॅट घ्यायचा असेल तर त्यामध्ये राहणारी लोक बघा कसा भाग दिलेला आहे. एखाद्या वेळी दुःखाला, एखाद्या वेळी सुखाला आपल्याला साथ देतील का हे पाहता आलं पाहिजे. दररोज भांडण, दररोज वाद होण्यापेक्षा चांगले विचार ज्यांच्याकडे आहेत त्यांच्याकडे आपण जात असतो. कारण मनुष्य जर पाहायला गेला, एखाद्या त्याला संगत जर प्राप्त झाली, त्या संगतीमध्ये संपूर्णपणे काय करत असतो, तो बुडून जात असतो. त्याला चांगल्या विचारांची गरज केव्हा प्राप्त होईल? ज्यावेळी तो चांगल्या संगतीला मिळेल तेव्हाच. म्हणून स्वप्न ही डोळ्यात साठवून ठेवायची नाही आहेत, तर स्वप्न ही डोळ्यात न साठवता प्रत्यक्षात उतरवावी लागतात. आपण झोपेमध्ये जी स्वप्न पाहत असतो ती स्वप्न वेगळी हो, पण आपल्याला काय करायचं आहे हे स्वप्न आणि हे सत्यात उतरणं खूप महत्त्वाचं आहे. यासाठी कार्य करता यायला हवं. म्हणून फक्त स्वप्न पाहून उपयोगाचं नाही आहे, तर ती पूर्ण करण्यासाठी सतत कार्यरत असणं गरजेचं आहे. आणि ती स्वप्न पूर्ण झाल्यावर आपल्या आयुष्यामध्ये, आपल्या जीवनामध्ये जी ऊर्जा प्राप्त होते ना, आपण एखाद्या परीक्षा असेल, एखादी एक्झाम असेल, ती यशस्वीरित्या पूर्ण झाल्यानंतर, एखाद्या संपूर्ण बघा वार्षिक परीक्षा असेल, शेवटचा पेपर केव्हा होतो आणि केव्हा माझ्या हातामध्ये बॅट येते आणि आम्ही खेळायला जातो असं व्हायचं. बरोबर की नाही? तुमच्या आयुष्यात होत असेल तर नक्कीच कमेंट करा. का भाग दिलेला आहे? कारण प्रत्यक्षात जर पाहायला गेलो ना, दिवाळीची सुट्टी ते क्षण आपल्या आयुष्याला खूप वाहून घेऊन जात असतात. आपण सुद्धा त्या सुखदुःखामध्ये सामील होत असतो. आपल्या घरामध्ये आनंदाचं वातावरण असतं. त्याचप्रमाणे आपण आपल्या आयुष्यामध्ये सुद्धा, आपल्या जीवनामध्ये सुद्धा एक आनंददायी क्षण कसा प्राप्त होईल हे पाहता आलं पाहिजे. कारण जीवन ही एक परीक्षा आहे. जीवनात येणारी संकटे, दुःख हेच कठीण पेपर आहेत. त्यामुळे कितीही दुःख जरी असलं ना, तरी नेहमी आपला चेहरा हा सतत हसतमुख असला पाहिजे. कारण आपण सर्व विषयांची आपण पेपर लिहित गेलेलो आहोत, परंतु जीवनाचं जी येणारी संकट आणि दुःखाचं हे पेपर आहेत, जे कठीण पेपर आहेत, हे सोडवायचं आहे. कारण इतरांच्या जीवनात आनंद निर्माण होत असतात, परंतु आपल्या जीवनामध्ये दुःख काय येत असतात. त्यामुळे हसत राहायला पाहिजे, आनंदी राहील आणि आजूबाजूचा परिसर हा प्रसन्न कसा याचा विचार आपल्याला करता यायला हवा. महत्त्वाचा भाग म्हणजे निसर्गाचा नियम. प्रकाश आला की अंधार निघून जातो आणि पाणी आलं की धूळ आणि घाण निघून जाते. त्याचप्रमाणे बघा, ज्यावेळी आपण घराबाहेर पडलो, रस्त्यातून चालत असताना आपल्याला खूप ऊन लागतं, परंतु हवा आली ना
की आलेला संपूर्णपणे घाम निघून जातो. हवेची जी झुळूक आहे ती आपल्याला संपूर्णपणे आनंददायी बनवून निघून जाते. तसेच वाईट विचार, आपल्या मनात ज्यावेळी चांगले विचार आले की वाईट विचारसुद्धा आपोआप निघून जातात. म्हणून नेहमी पॉझिटिव्ह असले पाहिजे, आनंदी का राहिलं पाहिजे, हाच भाग समर्थांनी दिलेला आहे. आपल्याला ज्यावेळी दुःख येतं, आपल्याला कंटाळा येतो, त्यावेळी आपण घरातले सर्वजण घेऊन आपण कुठे जात असतो? समुद्रकिनारी जात असतो. एखाद्या वेळी मॉलमध्ये जात असतो. का? कारण आपल्याला फ्रेश वाटावं, ताजंतवानं वाटावं. आपला जो मन संपूर्णपणे भरकटलेलं आहे त्याला शांत करण्यासाठी, आपल्याला जो दुःख आलेला आहे तो निघून बाहेर पडण्यासाठी आपण एखाद्या ठिकाणी जात असतो. त्याचप्रमाणे अनुभवसुद्धा असणं गरजेचं आहे. कारण का? एखाद्या वेळी कुठे आपल्याला जायचं असेल, जर ती गोष्ट आपल्याला माहिती नसेल कसं जायचं आहे, त्यासाठी आपल्याला अनुभव माहिती असणं आवश्यक. कारण जीवन जगत असताना आपल्याला अनेक सामोरं जावं लागतं. कारण संकट येणार, अडचणी येणार. कारण ज्यावेळी अडचण येईल त्यावेळी सर्वात महत्त्वाचा म्हणजे जो आधार देणारा असतो त्यावर आपला संपूर्णपणे विश्वास असला पाहिजे. एखाद्या वेळी आपण बोटीमध्ये प्रवास करत असतो, बोट चालवणारा हा सर्वांना घेऊन जात असतो, त्यावर आपला विश्वास असणं गरजेचं आहे. जर आपण विचार करत असतो अरे पाण्यालासुद्धा भरती आलेली आहे आणि जर आपण बुडून गेलो मग, हा आपला आत्मविश्वास, हा आपला संपूर्णपणे झालेला डळमळीत आत्मविश्वास. मग आपण असा विचार करून लोकांनासुद्धा भयभीत करत असतो. आपण आपला विश्वासावर संपूर्णपणे ठाम असला पाहिजे. कारण जीवनात पुन्हा आनंद येईल ज्यावेळी सुख समाधान प्राप्त होईल, त्यावेळी नक्कीच आनंद प्राप्त होईल. म्हणून आयुष्यात नेहमी सुखी का असावं, आनंदी का असावं आणि स्वतःवरचा विश्वास कसा ताब्यात ठेवायचा हे महत्त्वाचं. कारण आपल्या जीवनाचा प्रवास नेहमी उत्साहपूर्वक असला पाहिजे. ज्याप्रमाणे जीवनात संकट टाळणं आपल्या हाती नसतं, त्या संकटाचा सामना धैर्यानं करणं आपल्या हातात असतं. कारण जीवन हा एक पाण्याचा प्रवाह आहे. ज्याप्रमाणे समुद्र जर गाठायचा असेल तर खास खळगे पार करावेच लागतात ना. सोन्यासारख्या मौल्यवान धातूलाही भट्टीतून गेल्याशिवाय शुद्धता येत नाही आहे. त्याचप्रमाणे माणसंसुद्धा वाईट विषयांमध्ये जरी अडकली असली, ज्यावेळी जी संगत प्राप्त होईल ना त्या संगतीमधून तो बाहेर नक्कीच पडणार आहे. म्हणून चांगली संगत असणे आवश्यक आहे. आणि ज्याप्रमाणे चांगली संगत प्राप्त होईल ना त्यावेळी तोच मनुष्य हिऱ्यासारखा चमकून प्राप्त होईल. म्हणून आयुष्यात किती जरी संकटं असली ना तरी हिऱ्यासारखं चमकलं पाहिजे. म्हणून ठेविले आनंद तैसे चिरावे, चित्ती असू द्यावे समाधान. जय जय रघुवीर समर्थ.